नमस्कार. आज दिनांक 26 एप्रिल. आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडींनी भारताच्या आणि जगाच्या पटलावर आपला विशिष्ट ठसा उमटवलाय. चला तर मग त्या जाणून घेऊया आजच्या भागात. मी रुपाली गोवंडे. तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. 26 एप्रिल 1961 रोजी जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे शेवटचे महाराज हरिसिंह यांचं मुंबईत निधन झालं. आपल्या शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर हरिसिंह यांनी अवघ्या 20व्या वर्षी जम्मू काश्मीर राज्याचा मुख्य सेनापती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर महाराजा प्रताप सिंह यांच्या मृत्यूनंतर हरिसिंह यांना 1925 मध्ये जम्मू काश्मीर संस्थानाचे राजे म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. ते एक असे हिंदू राजे होते ज्यांनी मुस्लिम बहुसंख्य लोकांमध्ये राज्य केलं. हरिसिंह हे ज्या डोगरा वंशाशी संबंधित आहेत त्यांचा जम्मूमध्ये 100 वर्षांहून अधिक इतिहास आहे. 1822 मध्ये महाराजा गुलाब सिंग या सिंहासनावर आरूढ झाले. त्यानंतर तिथे 4 डोगरा वंशाच्या राजांनी राज्य केलं. त्यातले पहिले महाराजा गुलाब सिंह होते तर शेवटचे महाराजा हरिसिंह होते. आपल्या राज्याभिषेकानंतर हरिसिंह यांनी अनेक क्रांतिकारी घोषणा केल्या. या घोषणांमध्ये तांत्रिक शिक्षणाचा विस्तार, श्रीनगरमधील रुग्णालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बालकांचं लसीकरण इत्यादी आश्वासनांचा समावेश होता. याचबरोबर शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कृषी मदत कायदा बनवला, ज्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून मुक्त होण्यास मदत झाली. हरिसिंह यांनी केलेली सर्वात मोठी क्रांतिकारक घोषणा म्हणजे ऑक्टोबर 2032 मध्ये त्यांनी राज्यातली सर्व मंदिरं दलितांसाठी खुली केली होती. हरिसिंहांची ही घोषणा गांधीजींच्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनापूर्वीच झाली होती. 1947 मध्ये भारत पाकिस्तान फाळणीनंतर महाराजा हरिसिंह यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी भारतामध्ये सामील व्हायच्या करारावर स्वाक्षरी केली. 26 एप्रिल 1920 रोजी महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचं निधन झालं होतं. आधुनिक काळातल्या महान गणिती विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी त्यांच्या केवळ 32 वर्षाच्या आयुष्यात गणिताच्या 4000हून अधिक प्रमेयांवर संशोधन केलं होतं आणि जे समजण्यासाठी जगभरातल्या गणितज्ञांना अनेक वर्ष लागली होती. यावरून रामानुजन यांच्या गणिती प्रतिभेचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी गणितातली विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यासाठी विलक्षण योगदान दिलं. रामानुजन यांनी 3900हून अधिक गणिती निकाल आणि समीकरणं संकलित करण्यापासून त्याचं नाव शोधण्यापर्यंत मोठं काम केलं होतं. तसेच गणितातल्या त्यांच्या अनेक संशोधनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले. रामानुजन यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी त्यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी केली जाते. रामानुजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही तयार झालेला असून द मॅन हू नो इन्फिनिटी असं या चित्रपटाचं नाव आहे. 26 एप्रिल 1986 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियनमधल्या चेर्नोबिल न्यूक्लिअर प्लांटमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती आणि ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. या दुर्घटनेनंतर पसरलेल्या किरणोत्सर्गामुळे 50 लाख लोक प्रभावित झाले होते. तर यानंतर कॅन्सर सारख्या गंभीर आजारामुळे 4000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेस 130 किलोमीटरवर असलेल्या प्रिपयत शहरातल्या चेर्नोबिल अणु प्रकल्पात ही दुर्घटना घडली होती. त्यावेळेस युक्रेन हा सोव्हिएत युनियनचा भाग होता. चेर्नोबिल अणु प्रकल्प अपघात हा जगातल्या टॉप 5 औद्योगिक अपघातांमध्ये गणला जातो. या अपघाताच्या दिवशी प्लांटमध्ये चाचणी घेण्यात येणार होती. अपघातापूर्वी चेर्नोबिल पॉवर स्टेशनवरती 4 अणुभट्ट्या होत्या असं सांगितलं जातं आणि अपघात झाला तेव्हा यातल्या 2 अणुभट्ट्यांवर काम चालू होतं. सोव्हिएत युनियनने हा अपघात लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता आणि घटनास्थळाचं मीडिया कव्हरेज आणि घटनास्थळी होणारी लोकांची हालचाल पूर्णपणे थांबवली होती. अनेक दिवस त्यांनी या अपघाताची माहिती जगापर्यंत पोहोचू दिली नव्हती. पण किरणोत्सर्ग हवेत इतका पसरला की त्याचा वास 1100 किलोमीटर दूर असलेल्या स्वीडन मधल्या रेडिएशन मॉनिटरिंग स्टेशन पर्यंत पोहोचला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता हा मोठा अपघात उघडकीस आला. 26 एप्रिल 1962 रोजी एका अमेरिकन अंतराळ यानानं प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला. नासाने 23 एप्रिल 1962 रोजी रेंजर 4 हे मिशन लॉन्च केलं होतं. हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं पण तांत्रिक बिघाडामुळे छायाचित्र पाठवू शकलं नाही. प्रक्षेपणानंतर अवघ्या 2 तासांनी या अवकाश यानाचा वीज पुरवठा ठप्प झाला आणि वीज पुरवठा बिघडल्यानं या रेंजर 4चा पृथ्वीशी संपर्क तुटला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी अंतराळयानामध्ये असलेल्या एका लहान रेडिओ ट्रान्समीटरला ध्वनी लहरी पाठवल्या आणि हे अंतराळयान चंद्रावर उतरल्याचं कळलं. याआधी भूतपूर्व सोव्हिएत युनियनने 1959 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ रॉकेट उतरवून इतिहास रचला होता. 26 एप्रिल 1948 रोजी भारतीय अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा जन्म कोलकाता इथं झाला.
मौसमी चॅटर्जी यांच्याबद्दल चित्रपटसृष्टीत एक गोष्ट लोकप्रिय आहे, ती म्हणजे त्या अभिनय करत असताना ग्लिसरीन शिवाय रडू शकत असत. त्यामुळे पडद्यावर त्या साकारत असलेली भूमिका बघून असं वाटत असे की हे पात्र केवळ त्यांच्यासाठी बनवण्यात आलंय. 1967 मध्ये बालिका वधू या बंगाली चित्रपटातून मौसमी चॅटर्जींनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी अनुराग चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर अनेक मोठ्या स्टार्स सोबत त्या स्क्रीन शेअर करताना दिसून आल्या. अंगूर, मंजिल, रोटी कपडावर मकान, प्यासा सावन, घर एक मंदिर यांच्यासारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये मौसमी चॅटर्जी यांनी काम केलं. राजेश खन्ना, संजीव कुमार आणि विनोद मेहरा यांच्यासारख्या 70च्या दशकातल्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी चित्रपट केले आणि आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांचं दिनांक 25 एप्रिल 1976 रोजी निधन झालं होतं. ते मराठी कवी, कथा कादंबरीकार आणि नाटककार होते. आरती प्रभू या नावानी त्यांनी कविता लेखन केलं. खानोलकर यांच्या अनेक कविता गाजल्या. काही कवितांची चित्रपट गीतं देखील झाली. नामवंत संगीतकारांनी या कवितांना उत्तम चाली लावून त्यांच्या कविता रसिकप्रिय केल्या. गेले द्यायचे राहुनी, ती येते आणि जाते, नाही कशी म्हणू तुला, ये रे गना या त्यांच्या काही गाजलेल्या कविता. 1972 मध्ये खानोलकर यांच्या कालाया तस्मै नमा या नाटकाला आकाशवाणीचा सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आणि सर्व भारतीय भाषांमध्ये या नाटकाचा अनुवाद करण्यात आला होता. त्यांच्या नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहाला 1978 ला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता. 46 वर्ष या तशा कमीच लाभलेल्या आयुष्यात खानोलकर मराठी भाषेला दर्जेदार साहित्य देऊन गेले. 26 एप्रिल 1975 हा तो दिवस आहे ज्या दिवशी सिक्कीमचं विलिनीकरण होऊन ते भारतातलं 22वं राज्य बनलं. भारत स्वतंत्र झाल्यावर सिक्कीमच्या चोग्याल म्हणजे सिक्कीमचे तत्कालीन राजे यांनी भारतात प्रवेश करण्याच्या करारावर स्वाक्षरी देण्यास नकार दिला होता. पुढे 2.5 दशकं हा नकार तसाच राहिला. पुढे एप्रिल 1975 मध्ये भारतीय सैन्यानं सिक्कीममध्ये प्रवेश केला आणि राजधानी गंगटोक ताब्यात घेतलं. 2 दिवसात संपूर्ण सिक्कीम राज्य भारत सरकारच्या ताब्यात आलं. सिक्कीमच्या 97.5% लोकांनी सिक्कीमचा भारतीय प्रजासत्ताकात समावेश करण्याच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आणि त्यानंतर घटनात्मक दृष्ट्या सिक्कीमच्या विलिनीकरणाला संसदेत मंजुरी देण्यात आली आणि आजच्याच दिवशी सिक्कीमचं भारतामध्ये विलिनीकरण करण्यात आलं. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली यांच्या स्वाक्षरीनंतर 16 मे 1975 रोजी हे भारतातलं 22वं राज्य बनलं. तर हे होते आजचे अर्थात 26 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमची दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे या व्हिडिओ खाली प्रतिक्रिया नोंदवून नक्की कळवा आणि आमच्या वृत्तम मराठी या YouTube चॅनलच्या व्हिडिओजना लाईक करा आणि सबस्क्राईब करा.